मला लाज वाटते आता त्या न्याय व्यवस्थेची, जी न्याय व्यवस्था नीट न्यायच देऊ शकत नाही. 6 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये दुपारच्या वेळी एक स्कॉर्पिओ एका बाईकला धडक देते. त्या धडकेमध्ये 22 वर्षाचा साहिल जागी जीव गमावतो. एका आईने दिवस दिवस काम करून त्या मुलाला सांभाळलं होतं आणि त्या बिचारीला त्या मुलाशिवाय तरी दुसरा कोणता आधार होता. इथपर्यंत तर ठीक आहे. आता स्टोरीला थोडा अजून डार्क करूयात. स्कॉर्पिओने धडक देणारा मुलगा 17-18 वर्षाचा होता. त्या स्कॉर्पिओवर ओव्हर स्पीड ड्रायव्हिंगच्या अंतर्गत आधीच भरपूर फाईन होते आणि 17-18 वर्षाचा मुलगा जर गाडी चालवतोय तर त्याचे आई बाप कुठं होते. मला एवढंच माहिती आहे की जर एखाद्याच्या चुकीमुळे समोरच्याचा जीव जात असेल ना तर ती चुकी नाही तर गुन्हा आहे आणि ह्या गुन्ह्याची शिक्षा त्या मुलाला मिळायलाच हवी. पण हे झाले माझे विचार. रिअलिटी सांगायचं झालंच तर तो मुलगा आता बेलवर बाहेर आहे, कारण त्या मुलामुळे एका व्यक्तीला स्वतःचा जीव गमवावा लागलाय. ते थोडी इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट तर त्या मुलाची बोर्डची एक्झाम आहे. आपल्या जस्टिस सिस्टमला गुन्हेगारांना सोडण्यासाठी फक्त एक छोटंसं कारणच पाहिजे. दुसऱ्या मिनिटात गुन्हेगार दुसरे गुन्हेगाराला मोकळा. ही होती आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि अशा बातम्या मी रोज घेऊन येत असतो. त्यामुळेच म्हणतो की अनकवर्ड रिअलिटीला सबस्क्राईब नक्की करा.